हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? तर माझी रेसिपीमध्ये आज मी बनवणार आहे आळूची वडी. आळू वडी बनवणार आहे. आळू म्हणतात, आमच्याकडे चिमकुरा पण म्हणतात. चिमकुऱ्याची पानं, आळूची पानं. आता हे तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. तर हे बघा, मी आळूच्या वड्या बनवलेल्या आहेत. तर चला तर मग कशा बनवलेल्या आहेत ते बघूया. रेसिपीला सुरुवात करूया. तर हे पानं आहेत माझ्याकडे, 10-11 पानं असतील. तर मग मी हे पानं बाजूला ठेवते. आणि हे चिंच आणि गूळ आपल्याला लागणार आहे, रेसिपीसाठीच लागणार आहे आळूवडीसाठी. तर हे भिजू घालायचं आहे, एक अर्धा तास भिजायला ठेवायचं आहे. त्याचा कोळ करून घ्यायचा आहे. तर मी हे बाजूला ठेवलं. पाणी घेतलं, पाण्यामध्ये 1 चमचा मीठ घातलेलं आहे. आणि ह्या मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला पानं भिजत ठेवायचे 10 ते 15 मिनिटासाठी. कारण त्याच्यावर किडा मुंगी काय जे असेल ते पण हे होईल. आणि मिठाच्या पाण्यानं थोडंसं भिजू घातल्यामुळं ते चुरचुर करतात पानं, त्याचं ते थोडंसं कमी होईल. तर हे जे साहित्य आहे ते साहित्य घेतलेलं आहे. चिमकुऱ्याची पानं पण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चिंचेचा कोळ पण तयार आहे आपला. तर चला तर मग आपण हे काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 1 वाटी बेसन लागलेलं आहे, अर्धा वाटी तांदळाचं पीठ लागलेलं आहे, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि हळद आणि अद्रक लसणाची पेस्ट, तीळ आणि ओवा आणि चिंचेचा कोळ पण, आणि थोडं थोडं करून पाणी एकदम नाही घालायचं, थोडं थोडं करूनच घालायचं. आणि हे अशा प्रकारे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, व्यवस्थित पीठ पाहिजे. कारण पातळ झालं तर त्या पानाला लागणार नाही, गळल. आणि घट्ट झालं तर आपल्याला खाता येणार नाही, कारण नुसतं बेसन लागल. त्या प्रकारे म्हणून लावताना पण आपण व्यवस्थितच लावायला पाहिजे, जास्त नको व्हायला. हे झालेलं आहे पान तयार. आता ह्या पानावरती आणखीन 1 पान ठेवणार आहे. तर हे पान तिकडं ठेवलेलं आहे, तिकडचं इकडं असं उलट सुलट ठेवायचं आहे आपल्याला. एक बाजू तिकडं केली तर एक बाजू इकडं करायची आहे. विरुद्ध दिशेला हे पानं ठेवायचे, ते एकाच्या खाली एक वर एक असे. मी एकावर एक, आता हे 3 झालीत, 4 ते 5 पानं ठेवणार आहे मी. लहान खाली मोठे ठेवायचे, वरती लहान लहान ठेवत जायचं. मग त्यामुळं आपला रोल व्यवस्थित होतो. आता रोल बनवून घ्यायचा आहे. चौ बाजूनं आपल्याला गुंडाळी करायची आहे. पान दुमडून घ्यायचे आहेत आणि त्याला बेसन लावून चिटकवायचं आहे. तर ह्या प्रकारे मी रोल बनवते. हे बघा असं. आणि वरतून थोडंसं आणखीन बेसन लावून घ्यायचं आहे. गुंडाळी करत करत रोल बनवत पण थोडं थोडं बेसन लावायचं आहे. हे बघा, ह्या अशा प्रकारे माझा रोल तयार झालेला आहे. आता आपण दुसरा रोल तयार करून घेऊया. तर हे रोल एक पूर्ण झाला, ताटामध्ये काढून ठेवलं. दुसरा रोल तयार करायचा आहे. त्याच प्रकारे असेच पानं एकावर एक ठेवायचे आहेत. हे पण 4-5 असतील, 10 पानं आहेत. आणि हे पण 5 पानाचे रोल करणार आहे. ते पण 5 पानाचं झाला कंप्लीट. आपले दोन्ही रोल कंप्लीट झालेत. पीठ पण बरोबर झालं, उरलेलं नाही. एक ताट, आता आपली कुकरची जी जाळी असते बुडाला ठेवायची, त्या कुकरच्या जाळीला आपण तेल लावून घेतलेलं आहे. मी एक 5 मिनिटासाठी कुकर मी गॅसवर गरम करून घेतलेला आहे पाणी घालून. त्यामध्ये रिकामाच कुकरचा डब्बा ठेवायचा आहे आणि त्या डब्यावरती अशी जाळी ठेवायची आहे. आणि त्या जाळीवरती मग ते रोल केलेलं ठेवायचं. चाळणीमध्ये पण आपण पाणी ठेवून वगैरे चाळणीमध्ये पण हे रोल वाफवून घेऊ शकता. स्टीमरमध्ये पण आपण हे करून घेऊ शकता, रोल वाफवून घेऊ शकता. पण हे अशा प्रकारे मी ठेवले कुकरमध्ये. आता झाले तर 10 ते 15 मिनिटं गॅस बारीक करायचा आणि ठेवायचं. झालेलं आहे. हे बघा, वाफवून निघालेले आहेत माझे रोल. आता हे बाहेर काढून घेते. आणि हे आता आळूची वडी कट करून घ्यायला तयार झालेलं आहे हे रोल. तर चला तर मग आता आपण कट करून घेऊया. हे अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. हे बघा, जास्त बारीक पण नाही करायचं आणि जास्त मोठं पण नाही. मोठं केलं ना तर तळायला खूप वेळ लागेल, आणि बारीक केलं तर करपून जाईल. म्हणून मध्यम आकाराच्या वड्या कापायच्या. आणि चला तर मग आता तळून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल ओतून घेतलेलं आहे. तर हे तेल आपण गरम झाले का बघूया. गरम झालेलं आहे तेल आपलं, तर जास्तच गरम झालेलं आहे थोडंसं. तर वड्या घालून घेऊया एक एक करून. तर पहिल्यांदा जी टाकलेली वडी आहे ती माझी लवकर तळलेली आहे.
ते वडी मी बाहेर काढून ठेवते, बाजूला करते आणि गॅस बारीक केलेला आहे. थोडंसं तेल थंड होतं आता. तर मग हे अशा प्रकारे वड्या तळून घ्यायच्या आहेत. माझ्या सगळ्या वड्या तळून घेते. तर तुम्ही कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कुठून बघताय तुम्ही माझे रेसिपी ते पण मला सांगा कमेंटमध्ये. कारण हे बघा, ह्या अशा प्रकारे सुटली पण नाहीत हा पानं एकूण एकाला. मस्त आपला रोल झालेला आहे. वड्या मस्त झालेल्या आहेत, चिटकून एकूण एकाला सुटलेले नाहीत आणि छान झालेले आहेत. खायला पण खूप छान झालेत, क्रिस्पी झालेले आहेत, क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत. मस्त झालेले आहेत वड्या. संपतेत का नाही की वाटत होत्या, पण सगळ्या संपल्या, पार झालेल्या आहेत माझ्या वड्या. कारण मला वाटत होतं की एवढ्या झालेल्या आहेत, जास्त झाल्या, पण फस्त झाल्या माझ्या सगळ्या. कारण मस्तच झालेली होती. आता एक राहिलेला आहे, ते पण आपण घालून घेऊया. आणि आता तेल थोडंसं थंड झालेलं आहे. परत मी गॅस थोडा मोठा करते. हे पण आपलं तळून घेते. तर झालेली आहे आपली रेसिपी. कशी झालेली आहे काय नाही कमेंटमध्ये सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, तर मग तुम्ही पण बनवून घ्या ह्या प्रकारे अशाच वड्या. आणि मस्त झालेल्या आहेत, खरंच खूप छान झालेल्या आहेत. तेल पण नाही धरलं, तेलगट तर अजिबात झालेले नाहीत. हे बघा, मस्त झालेले आहेत, खायला पण छान झालेले आहेत, लागल्या. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.